आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीकरिता आलेले आहोत. महापालिकेच्या निवडणुकीवर काय नेमकी चर्चा झाली, काय नेमकं घडले बैठकीमध्ये? तर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मी आलो होतो, कारण या महायुतीला अनेक ठिकाणी यश मिळालं पाहिजे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीसोबत आहे सांगण्यासाठी. त्याचबरोबर आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा सुटली नव्हती. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अमित साटम आणि अरुण दरेकर यांना सांगितलेलं आहे की RPIला त्यांच्या कोट्याच्या 4-5 जागा बघायचं आहे आणि काही जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या कोट्यातून आम्हाला घ्याव्यात. त्यासाठी एकनाथ शिंदेना भेटावं असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्या प्रमाणात ठाण्यामध्ये त्यांनी वेळ दिली होती, त्याप्रमाणे आज मी इथं आलेलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अलायन्स झालेला आहे त्या ठिकाणी एकत्रित करणार आहोत आणि ज्या ठिकाणी अलायन्स झाला नाही त्या ठिकाणी सुद्धा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणारच आहोत. त्यामुळं अनेक ठिकाणी 29 जे महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये 90-95% ठिकाणी आम्ही जसं आमचा महापौर होणार आणि मुंबई आणि ठाण्याचा महापौर तर आमचा ठरलेलाच आहे. मुंबईचा महापौर तर आमचा होणारच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर आम्ही चर्चा केलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीसोबत आहे. ठाणे शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही, कारण भाजप शिवसेनेची चर्चा अनेक दिवस चालली आणि कधी ती तुटलेली आहे, कधी झालेली याच्याबद्दल बातम्या आल्या आणि त्या या चर्चेमुळं RPIला काय जागा देता आली नाही असं ते म्हणाले. त्याच्या बदल्यामध्ये ऑप्शन आणि काही कमिट्या देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा सहभाग नक्की अनेक ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाने त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही आपल्यासोबत आहोत. महायुती म्हणून आपल्याला अनेक ठिकाणी लढायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी युती झालेली नाही आहे त्या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये कुठली युती पुन्हा होऊ शकते का या संबंधामध्ये सुद्धा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही प्रयत्न करतायत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी युती तुटलेली आहेत त्या ठिकाणी पुन्हा युती करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा विचार होऊ शकतो आणि ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मुंबई आणि ठाण्याची महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या तुलनेमध्ये मुंबई आणि ठाण्याची महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या दोन्ही महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर आहे तो झालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष आपल्या BJP शिवसेनेसोबत आहे हे सांगण्यासाठी जाऊन एकनाथ शिंदेना भेटण्यासाठी आलो. साहेब, मुंबईमध्ये भारिप म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकत्र काय फटका बसतो तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये जरी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर जरी एकत्र आले तरी जे दलित मतं आहे जे आंबेडकरी मतं आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या पक्षासोबत आहे आणि त्यामुळं काँग्रेसला काय त्याचा वंचितचा फायदा होणार नाही आहे. वंचितला जागा तर सोडल्याच पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही आहे. त्यामुळं मुंबई शहरामध्ये आमच्या गटाची एकदा 12 नगरसेवक निवडून आली होती, एकदा आमच्या गटाचा महापौर झाला होता मुंबईचा. त्यामुळं मुंबईमध्ये त्या दोघांची युती जरी झालेली असली तरी फार फरक पडणार नाही आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आलेले असले तरी आम्हाला फरक पडणार नाही आहे आणि त्यामुळं आमची महायुती जी आहे महायुती मुंबईमध्ये मजबूत आहे आणि त्यामुळं महायुतीचाच मुंबईमध्ये महापौर होणार आणि ठाण्याचा महापौर जर आपला ठरलेलाच आहे. या ठिकाणी सुद्धा महायुतीचाच महापौर होणार आहे. तर मुंबईमध्ये मराठी महापौर होणार का? मराठी महापौर होणार का? ठाकरे बंधू बोलतात की आमचा मराठीत महापौर होणार. ठीक आहे, मराठी त्यांची जर सत्ता आली तर मराठी होईल, परंतु आमचा सुद्धा मराठीत महापौर असेल. त्यामुळं आमची महायुती जी आहे ती महायुती मराठी माणसाच्या बाजूने नक्कीच उभी आहे. पण आमची महायुती जी आहे ती महायुती बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारी आमची महायुती आहे. त्यामुळे मुंबई शहरामध्ये राहणारा जो प्रत्येक नागरिक आहे त्याच्या समस्या जाणून घेऊन त्याला मदत करण्याची जबाबदारी आमची आहे. या ठिकाणी मराठी भाषिकांच्या बद्दल आम्हाला जर प्रचंड आदर किंवा आम्हाला स्वाभिमान आहेच आहे, पण हिंदी भाषा आमची राष्ट्रभाषा आहे तिचा जो आदर करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मुंबई शहरामध्ये आलेल्या सर्व भाषिकांचा आदर करणं किंवा त्यांना मदत करणं ही आमच्या महायुतीची भूमिका आहे.
त्यामुळे मुंबईमध्ये 40% मराठी मतं आहेत आणि 60% मतं नॉन मराठी आहेत. त्यामुळं ठाकरे बंधूंना फक्त मराठी मतांचा काही ठिकाणी फायदा होऊ शकेल, पण ती मराठी मतं जी आहेत ती आमच्या महायुतीला 50% जास्त मध्ये आम्हाला मिळतील असा मला विश्वास आहे. आणि नॉन मराठी मतं ही मेजॉरिटीनं आम्हाला मिळतील आणि त्यामुळं आम्हाला मुंबई जिंकण्यामध्ये कसली अडचण अजिबात नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि RPI मुंबईमध्ये एकत्र आहे, त्यामुळं आम्हाला महापौर पद मिळणं हे अत्यंत अडचणीत अजिबात नाही. आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना जबरदस्त आम्हाला झटका द्यायचा आहे आणि काँग्रेस वंचितलाही आम्हाला असं शिकवायचं आहे, त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आहोत आणि आम्हाला मुंबई आणि ठाणे आणि अनेक महानगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. जागांची मागणी केली आहे आणि कुठे कुठे जागा त्या दिल्या जाणार आहेत. सन्मान झालं तर दिसत नाही आहे. नाही, मला वाटतं की आमचा योग्य सन्मान असं ते म्हणालेले होते, त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आता चर्चा झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक MLC, त्यानंतर काय 2 महामंडळाचे अध्यक्षपद आहेत, काय उपाध्यक्षपद आहेत, काय 40-50 मेंबर आहेत. तर अशा पद्धतीनं आम्ही आपल्याला देऊ असं सांगितलेलं आहे. जागेच्या संबंधामध्ये त्या करतात आणि सगळ्यांना ई-बॉम्ब दिलेले आहेत, पण आमचा आग्रह असा आहे की आम्हाला BJPच्या कोट्यातून 4-5 जागा मिळाल्या पाहिजे. शिवसेनेच्या कोट्यातून 147 नंबरची एक जागा आहे, ती जागा आम्हाला RPIच्या उमेदवाराला मिळालेली आहे, पण सिम्बॉल सेनेचा आहे. त्यामुळे अजून 1-2 जागा सेनेच्या कोट्यातून मिळाव्यात असं त्यांच्याकडे आपण सांगितलेलं आहे, त्यांना यादी दिलेली आहे आणि विड्रॉलपर्यंत काय होतं ते बघूया, पण काय जागा आम्हाला मिळतील अशी आम्हाला आशा आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. सर, उद्या इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, तुमची एक वेगळी शैली आहे, तमाम देशवासियांना तुमच्या शैलीमधून इंग्रजी नवीन वर्षाचा काय शुभेच्छा द्याल? उद्याच्या नाही म्हणजे आता येत आहे नवीन वर्ष, आता येत आहे 2027 हे वर्ष, त्यामुळं आमच्या महायुतीला झालेला आहे फारच मोठा हर्ष. त्यामुळं आम्हाला सर्वांना हर्ष आहे. ज्यावेळेला आमचा महापौर होईल त्यावेळेला या 2026 वर्षामध्ये आम्हाला अजूनही मोठा हर्ष होणार आहे आणि नक्की आम्हाला ती जनता न्याय देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. हिंदी नॅशनल सर